सरकारचा हा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न आपण पाहिला। मी वारंवार सांगत होतो, मी काल सुद्धा बऱ्याच वेळा आपल्याशी संवाद साधताना सांगितलं, 3 दिवसांपासून 15 तारखेला रात्री ह्या मुंबई पोलिसांनी परमिशन नाकारल्याचं पत्र जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मला दिलं। तेव्हापासून मी पोलीस प्रशासनाला सांगत होतो की आमचं हे आंदोलन आमच्या घटनादत्त अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी आहे। आम्ही संविधानाला मानतो, आम्ही कायद्याला मानतो। आमचं आंदोलन हे शांततेच्या मार्गानेच आम्ही करणार आहोत। या महाराष्ट्रानं नाही तर या देशानं पाहिलं की जालना जिल्ह्यामध्ये इतकं मोठं आंदोलन झालं, परंतु छोटीशी सुद्धा कुठं चुकीची घटना त्या ठिकाणी घडली नाही। कारण आमचं ठरलेलं आहे, ही लढाई आपण शांततेच्या मार्गानं, संविधानिक मार्गाने लढायची। आणि मी वारंवार पोलीस अधीक्षक साहेब असतील, इथले संभाजीनगरचे पोलीस महानिरीक्षक असतील, ते 2 दिवस झाले इथंच तळ ठोकून होते, त्यांना सुद्धा सांगितलं की साहेब, आम्ही पहिल्यांदा पोलिसांनी आम्हाला परवानगी द्यायला पाहिजे, अडचण काहीच नाही। परंतु उगा आचारसंहितेचं कारण पुढं करणे, हे ते आचारसंहितेमध्ये हे आमदार खासदार मंत्री इतके फिरतात, कसले नियम पाळतात बरं? आचारसंहिता कुणासाठी लागू आहे? पक्षाचा प्रचार करण्यासाठी लागू आहे, मत मागण्यासाठी लागू आहे। आम्ही मत मागत नाही, कुणाचा प्रचार करत नाही, त्याच्यामुळं हा फार वेगळा विषय। आणि आता या क्षणाला सुद्धा मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आंदोलन चालूच आहेत ना। मागच्या काळात मुंबईमध्ये निवडणुकीच्या दरम्यान आचारसंहिता होती, तेव्हा मी स्वतः ग्राउंडवर होतो, स्वतः तिथं उपोषण आंदोलन चालू आहेत मुंबईत आचारसंहिता असताना। आता तर मुंबईत आचारसंहिता नाहीये, परंतु समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी पोलीस प्रशासनाचा चुकीचा वापर करून समाज बांधवांवर दबाव आणत हे आंदोलन दडपण्यासाठी सरकारनं रचलेलं हे फार मोठं षडयंत्र आहे। मी वारंवार सांगत होतो की आम्ही कोर्टात जातोय, कोर्टात गेलोय, कोर्टाने जर मुंबईमध्ये येण्याची परवानगी नाकारली तर आम्ही हे आंदोलन पोस्टपोन करतो। आम्हाला मुंबईत यायचंय, संविधानिक मार्गाने लढायचंय, पण परवानगी मिळाली तरच। परवानगी नाही मिळाली तर बांधवांना आपल्याला जायचं नाही, हे क्लिअर आहे, हे आपण सांगितलं होतं। परंतु पोलिसांच्या माध्यमातून समाज बांधवांवर दहशत निर्माण करून हे आंदोलन चिरडण्याचा, रात्री 11:30 वाजता आचारसंहिता हे संचारबंदी लागू होते जालन्यामध्ये, इथं हजारोंच्या संख्येमध्ये पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला जातो। आमच्या प्रत्येकाच्या घरी 2-2, 3-3 पोलीसच्या गाड्या जाऊन सगळ्यांना उचलल्या जातं, आमच्या सर्व सहकाऱ्यांना। माझ्या घराच्या आसपास तर पोलीस मोजता येणार नाही, पोलीसच्या गाड्या मोजता येणार नाही, एवढा मोठा बंदोबस्त 4 वाजेपासून लागतो। हे फार नियोजितबद्ध षडयंत्र आहे। बांधवांनो, मी अत्यंत जबाबदारीनं सांगतोय, आपल्याला या षडयंत्राला झुकणारे आम्ही नाही, आम्ही कशालाही घाबरणारे, दबणारे नाही। सरकार परत फसलंय बांधवांनो। सरकारला असं वाटलं होतं की मल्हार मावळे घाबरतील,